एक मोठी बातमी येते। साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे। मळीपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली आहे। 6 डिसेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारने ही बंदी घातलेली होती आणि ही बंदी अखेर उठवण्यात आलेली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। शिवाजी काळे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अखेर इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्यात आली आहे। काही प्रमाणात इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे। सर्वात आपण जर पाहिलं तर ते यावर इथेनॉल निर्मितीच्या संदर्भात परवानगी नाकारली, त्यानंतर काही सशर्त परवानगी देण्यात आली। त्यानंतर जर पाहिलं अतिरिक्त म्हणून 3.25 लाख टन अतिरिक्त साखरेला आता इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिलेली आहे। आणि यामधून जर आपण पाहिलं साधारण 2300 कोटी रुपयाचा जे पैसा जो आहे तो शेतकऱ्यांच्या हातात, कारखानदारांच्या हातात पडणार आहे। आणि या निर्णयामुळे साखरेचे साठे कमी होतील आणि यामुळे साखरेची जी विक्री दर आहे ते सुधारू शकतात असं साखर संघाचं म्हणणं आहे। सगळ्यात महत्त्वाचं यासाठी हर्षवर्धन पाटील हे नवीन जे साखर संघाचे अध्यक्ष झाले आहेत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि त्याचबरोबर सहकार मंत्री असलेल्या केला होता। त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयाचा फायदा जर म्हणून पाहिलं तर महाराष्ट्रासह पश्चिम उत्तर प्रदेश, त्याचबरोबर गुजरात या राज्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात साखर उद्योग चालतो त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो। कर्नाटकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत आणि या साखरेचा भाव आणि अलीकडच्या काळामध्ये साखर कारखान्यांचं गणित बिघडलं होतं म्हणून इथेनॉल निर्मितीची त्यांना परवानगी देण्यात आली होती। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जर आपण पाहिलं असेल तर इथेनॉल निर्मितीवरती काही बंधनं आणण्यात आलेल्या सरकारच्या वतीने। मात्र आता सर्व बाबींचा आढावा घेऊन आणि यंदाचा मान्सूनचा आढावा घेऊन ही परवानगी देण्यात आल्याचं समजतंय। निश्चितच साखर उत्पादकांसाठी ही आनंदाची बातमी, दिलासा देणारी बातमी। धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी।